नमस्कार बाळांनो, कसे आहेत? मज्जेत आहेत का? आज आहे ना मी तुम्हाला थंडीत स्पेशल मुगाच्या डाळीचे कुरकुरीत वडे बनवून दाखवणार आहे. आणि थंडीत आहे ना खायला लय भारी लागते. चला आता रेसिपीला सुरुवात करू. इथं आहे ना मी एक वाटी मुगाची डाळ घेतली. हिला आता तासभर भिजायला घालू. ह्या डाळीला आहे ना स्वच्छ धुवायची मग भिजायला घालायची. हे पा आपली मुगाची डाळ किती छान भिजली. याच्यातली थोडी डाळ आहे ना मिक्सरच्या भांड्यात घालू. बाकीची डाळ आहे ना तशीच ठेवू. एवढी डाळ घेतली मी वाटायला आणि एवढी तशीच ठेवली. याच्यामध्ये हा लसूण घालू, ही हिरवी मिरची घालू, हे जिरे घालू, हे थोडा ओवा, चवीप्रमाणे मीठ. याला आहे ना पाणी नाही घालता वाटून घेऊ. याला मिक्सरला बारीक वाटून घेऊ. तुम्हाला पाहिजे तर थोडं पाणी घाला. हे बघा असं वाटून घेतलंय. ही डाळ घालू या भांड्यात. आता ही वाटलेली डाळ घालू. हे बारीक उभा चिरलेला कांदा, ही एक वाटी गव्हाचं पीठ, त्या अर्धी वाटी बेसन पीठ, त्याच्यात कॉर्नफ्लॉवर घालू. तुम्ही कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी येत ना तांदळाचं पीठ पण घालू शकतात. तर का बरं याचे वडे आहेत ना एकदम कुरकुरीत बनते. हे तीळ घालू, ही हिरवी कोथिंबीर घालू, हे हळद, एक चमचे लाल मिरची पावडर. याला मिक्स करून घेऊ. हे बघा आपलं पीठ आहे ना छान मळून झालंय. डाळ आहे ना चांगली भिजली होती म्हणून मला पाण्याची गरज पडली नाही. तुम्हाला लागलं तर वापरा थोडं पाणी. वड्या तळायला कढईत तेल ओतू. हाताला आहे ना थोडं तेल लावायचं मग ही पीठ चिटकत नाही हाताला. आता याचा आहे ना असा उंडा तोडायचा, एवढा तोडायचा. हे बघा असा वडा बनवायचा. तुम्हाला ना जसा आवडेल तसा बनवा. दुसरा बी वडा मी बनवून घेतलाय. तेल छान तापलंय. आता आपण वडा सोडू. यांना असं उलट पालट करून चांगलं तळून घेऊ. वडे छान तळले तर त्यांना काढून घेऊ. हे पहा आपले सगळे वडे तळून तयार आहेत. हे पहा आपले वडे किती छान दिसून राहिलेत. तुम्ही हे वडे आहेत ना स्वाद संग खा नाही तर दह्या बरोबर खा. लय भारी लागत आहेत खायला. हे पहा ना एकदम कुरुम कुरुम झालं. तुम्हाला ना मी वडा खाऊन दाखवते. लय भारी झालाय वडा. कुरुम कुरुम लागतोय खायला आणि एकच नंबर झालाय. हे वडा आहे ना थंडीमध्ये खायला लय भारी लागतो बर का. आणि तुम्ही नक्की बनवा हे वडे. तुमचे वडे कसे झाले कमेंट करून ना नक्की सांगा मला. चला बरं, वडे आवडले असतील तुम्हाला तर पटपट लाईक करा आणि शेअर करा. आणि चॅनेलला माझ्या ना सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका बर का. नाही तर वडे खायच्या नादात विसरता घंटीचं बटन दाबायचं. बाळांनो, आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले व्हेज आणि नॉन व्हेज आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी आहेत. हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी. खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा.
तुम्हाला मसाले कसे वाटले हे ना आजीशी शेअर करा, हसा खेळा, खूप खूप मज्जा करा. चला आता भेटू दुसऱ्या रेसिपीला. बाय बाय.